नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. पूर्व द्रुतगती मार्गावरील पुलाच्या कामांमुळे मुंबईकडे जाणारा 4पदरी रस्ता 2पदरी झाल्याने मोठ्या वाहतूक कोंडीची शक्यता निर्माण झाली होती. सकाळच्या गर्दीच्या वेळेत ठाणेकरांना रोजच्या प्रवासाचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागलाय अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र ठाणे वाहतूक पोलिसांनी तत्परता, नियोजन आणि धाडसी निर्णय क्षमतेच्या बळावर ही समस्या मोठ्या प्रमाणामध्ये नियंत्रित आणली आहे. वाहतूक शाखेने परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करून सकाळी 7 ते 9 या अत्यंत गर्दीच्या वेळेत रिव्हर्स लेन सुरू करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला होता. त्यानुसार मुंबईकडून ठाण्याकडे येणारी एक लेन तात्पुरती बंद करून ती ठाण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी खुली करण्यात आली. या अभिनव उपाययोजनेमुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा आता दिसेनाशा झाल्या आहेत. पूर्वी घोडबंदर, कल्याण तसेच शहरातील विविध भागातून येणारी वाहनं द्रुतगती मार्गावर अडकून पडत होती. अनेकांना कामावर पोहोचण्यासाठी अतिरिक्त वेळ द्यावा लागत होता. मात्र वाहतूक पोलिसांच्या अचूक नियोजनामुळे आता वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे. या प्रयोगाची अंमलबजावणी करताना वाहतूक पोलिसांनी मात्र मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर उभं राहून वाहनं नियंत्रित करणे, नागरिकांना योग्य दिशादर्शन करणे, अचानक निर्माण होणाऱ्या परिस्थितीवरती नियंत्रण ठेवणे ही सर्व जबाबदारी अत्यंत दक्षतेने पार पाडली जात असल्याची माहिती वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांनी दिली आहे. माझं नाव विवेक सबनीस. पोलिसांच्या प्रयत्नांमुळे आज ट्रॅफिक इथे खूप सुसह्य झालेला आहे. पोलिसांना खूप धन्यवाद. थँक्यू. I am Jasna and I travel to BKC every day and the traffic controllers have done a really great job by starting a lane on the opposite side which has considerably reduced the traffic and congestion. Thank you. ठाणे शहराची वाढती लोकसंख्या आणि वाहनांचा विचार करता घोडबंदरपासून वर्तकनगर आणि स्टेशन परिसरात होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महापालिका, वाहतूक शाखा आणि आरटीओच्या समन्वयातून काही निर्णय घेण्यात आले असून आवश्यक वाहतूक बदलांसाठी लवकरच प्रायोगिक तत्त्वांवरती अधिसूचना काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिलेली आहे. शहरातील वाढत्या वाहतूक समस्या आणि नियमित होणारी वाहतूक कोंडी यावर उपाययोजना करण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी तीनहात नाका येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयात वाहतूक शाखा, महापालिका, आरटीओ आणि नागरिकांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेतली. यावेळी झालेल्या निर्णयांची माहिती केळकर यांनी समाज माध्यमांना दिली आहे. शहरातील घोडबंदर, स्टेशन परिसर, वर्तकनगर, मध्यवर्ती ठाणे इत्यादी विभागामध्ये वाढती लोकसंख्या आणि वाहने यामुळे नियमित वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागते. अवजड वाहने, खासगी बसगाड्या, मीटर आणि शेअर रिक्षा यांची अनधिकृतपणे होणारी वाहतूक, बेकायदेशीर पार्किंग, फेरीवाल्यांचे अतिक्रमण यामुळे शहरात विशेषतः घोडबंदर आणि स्टेशन परिसरात वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत. वाहतूक नियंत्रण परिपूर्ण व्हावे यासाठी शहरात 2000 CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मात्र वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी वाहतूक शाखेचे मनुष्यबळ कमी पडत असेल तर पुढील अधिवेशनामध्ये त्यावर मागणी करण्यात येईल असे यावेळी केळकर यांनी सांगितले. त्याच्या फॉलोअपची देखील बैठक काही 2 महिन्यानंतर आपण घेऊ की काय याच्यामध्ये फरक झालेला आहे आणि अजून देखील दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू. शेवटी नागरिकांची जी निवेदनं येतात त्या निवेदनांना न्याय देण्याकरता अशा प्रकारची बैठक जी आहे ती आम्ही आयोजित केली आहे आणि मला असं वाटतं की आपण सगळे मिळून याच्यामध्ये सहकार्य करायला पाहिजे. जिथे वाहतूक खातं जे आहे ते चुकीचं असेल तर तिथे त्यांना आपल्याला योग्य प्रकारे सांगायला देखील लागेल आणि त्यांनी देखील कठोरपणे जी कारवाई करायला पाहिजे ती त्यांनी करायला पाहिजे. सर, कुठेतरी वाहतूक पोलिसांची संख्याबळ कमी असल्यामुळे वाहतूक पोलिसांवर ताण होत आहे आणि नागरिकांनी देखील कुठेतरी शिस्तीत वागण्याची गरज आहे. काय हे दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत. आता शासनाने या टेक्नॉलॉजीचा देखील फार मोठा उपयोग सुरू केलेला आहे आणि त्याच्यामुळे जसं गुन्ह्यांचं त्या ठिकाणी CCTV कॅमेऱ्यामध्ये निरीक्षण होतं तसं वाहतुकीचं देखील होतंय. ठाण्यातील मालवणी महोत्सवात दशावतारी परंपरेचा जागर करण्यात आला आहे. भारताच्या दक्षिण टोकावरील कन्याकुमारी क्षेत्राची पौराणिक महती उलगडणारा असुरी मर्दानी पुरुषण्याक्षी अर्थात छत्रदान या दशावतारी नाट्यप्रयोगाने रसिक मंत्रमुग्ध झाले.
वेंगुर्ला तालुक्यातील खानोली येथील खानोलकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळाने हा भारदस्त प्रयोग सादर केला. कोकण ग्रामविकास मंडळातर्फे भाजप नगरसेवक सीताराम राणे यांनी स्वर्गीय अजितदादा पवार महोत्सव नगरी शिवाईनगर उन्नती गार्डन मैदान इथून 8 फेब्रुवारीपासून आयोजित केलेल्या मालवणी महोत्सवामध्ये खवय्यांसह रसिक मंडळींची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. कन्याकुमारी क्षेत्राची गाथा उलगडणारे असुर मर्दानी पुण्याक्षी अर्थात छत्रदान या पौराणिक नाट्यपुष्प वेंगुर्ला खानोली येथील खानोलकर पारंपरिक नाट्य मंडळ यांनी सादर केलं. भारतात कन्याकुमारी क्षेत्र कसे तयार झाले, बाणदैत्य आणि केतुदैत्य या असुरांकडून देवतांना त्रास होऊ लागल्याने भगवान शिवशंकर आणि अन्य देवतांनी पुण्याक्षी हिला कुमारिका ठेवत संकटावरती कशी मात केली, त्या असुराचा मृत्यू या कुमारिकेकडून कसा होतो याची पौराणिक कथा या नाट्यप्रयोगातून उलगडण्यात आली. देवी पुण्याक्षीचे तेजस्वी रूप, बाण्यदैत्य या असुरांवरती मिळवलेला विजय आणि छत्रदानाची कथा, प्रभावीपणे संवाद, पौराणिक वेशभूषेमुळे दशावतारी नाट्य परंपरेतील अभिनय, गायन व नृत्य यांचा सुरेख संगम पाहायला मिळाला. एक प्रकारे मालवणी लोककलेची समृद्ध परंपरा जपणाऱ्या मालवणी महोत्सवात प्रेक्षकांना दशावतारी नाटकातून पौराणिक कथानकासोबतच संस्कृती वारशाची अनुभूती लाभली. नाट्यप्रयोगानंतर उपस्थित रसिकांनी तमाम कलाकारांचे टाळ्यांच्या गजरामध्ये कौतुक केलं. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आगामी इयत्ता 10वीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवरती विद्यार्थ्यांना मराठीत विषयामध्ये अधिक आत्मविश्वास मिळावा, लेखन कौशल्य विकसित व्हावे, तसेच भाषा सोपी आणि प्रभावीपणे समजावी या उद्देशाने मुंब्र्यात पहिल्यांदाच MSP केअर फाउंडेशन आणि नगरसेविका मर्जिया शानू पठाण यांच्या वतीने खास मराठी विषय मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला असून सुमारे 2000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या शिबिरामध्ये सहभाग नोंदवला. या मार्गदर्शनाने शिबिरामध्ये शकील इसाप, ज्ञानेश्वर चौधरी यांनी मराठी विषयातील पाठ्यक्रम समजावून सांगताना उत्तर लेखनाच्या योग्य पद्धती, निबंध, पत्रलेखन, व्याकरणातील महत्त्वाचे मुद्दे, गुण मिळवून देणारे प्रश्न कसे सोडवावेत, तसेच परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या टिप्स विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगण्यात आल्या. विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबाबत असलेली भीती दूर करून त्यांना विषयात गती मिळावी हा या शिबिराचा मुख्य हेतू होता. मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. अभ्यास करताना येणाऱ्या अडचणी, परीक्षेतील वेळेचं नियोजन, लेखनातील नेमकेपणा आणि सादरीकरण यावर विशेष भर देण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांना मराठी विषय अधिक सोपा, रंजक आणि गुण मिळवून देणारा वाटू लागल्याचं अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असून येणाऱ्या 10वीच्या परीक्षेत मराठी विषयात उत्तम यश मिळवण्यासाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना पालक आणि विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. शैक्षणिक गुणवत्तेला चालना देणाऱ्या या उपक्रमाबद्दल नगरसेविका मर्जिया शानू पठाण यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.
आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 10वीची परीक्षा येणार आहे आणि मुंब्रा कक्षामध्ये मराठी थोडक्यात वीक आहे मुलांची. आणि मला असं वाटलं होतं की फक्त 200-500 स्टुडंट्स येईल, पण मोर दॅन 2000 स्टुडंट्स आर हिअर. तिन्ही फ्लोअर बुक झालेले आणि ओव्हरलोड झाले. आमच्या पूर्ण लक्ष राहणार आहे एज्युकेशनवर काम करायचं आम्हाला. आम्ही अगोदर पण सांगितलं होतं, इलेक्शनच्या वेळी पण सांगितलं होतं की मी, माझी संस्था आणि माझी पार्टी आम्ही एज्युकेशनवर, शिक्षावर जास्त काम करणार आहे. आणि आता जस्ट जानेवारीमध्ये इलेक्शन झालं, रिझल्ट आला, तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद होणे आम्ही जिंकून आले. तर माझा पहिला कार्यक्रम आहे मराठी काउन्सिलिंगच्या, मराठी सेमिनार. बोर्डच्या पहिला पेपर मराठीचा आहे आणि मुलांना खूप त्रास होतोय मराठीमध्ये. तर आमचं लक्ष होतं की मुलांना काहीतरी चांगलं करून देऊ आपण, त्यांची हेल्प करू मराठीमध्ये. आणि आता जस्ट मी अनाऊन्स पण केलंय की ज्यांनी चांगले मार्क्स स्कोर केले, ज्यांचा चांगला पर्सेंटेज आला, MSP केअर फाउंडेशन त्यांना फेलिसिटेट पण करणार आहे, त्यांना सोशल मीडिया एक्नॉलेजमेंट पण देणार आहे आणि त्यांना गिफ्ट पण देणार आहे. तर कसं आहे की मुलांचे मुलांना मोटिवेटिंग बूस्ट होईल त्यांचं. काय सराव परीक्षा म्हणजे आधी काही त्यांना अभ्यासासाठी मदत करणार आहे. मदत नाही तर काय आहे म्हणजे त्यांच्या 10वीचा झालाय. हो. आता तर कसं आहे की प्री एक्झामचा वेळ गेला, आता डायरेक्टली एक्झाम होणार आहे. मग त्यांच्यासाठी आम्ही मराठी सेशन घेतलेला. पण एक्झाम झाल्यानंतर आमचं लक्ष आहे की आम्ही करिअर काउन्सिलिंग या करिअर गायडन्सचा एक मोठा प्रोग्राम ठेवू. प्रत्येक वर्षी माझा करिअर गायडन्स आणि करिअर काउन्सिलिंगचा प्रोग्राम राहतच आहे, पण यावेळी आपण अजून जरा डिटेल मध्ये करू, कारण मुलांना पण त्याला चांगली पद्धतीने करू. मुलांना मी फक्त एकच सांगितलंय की तुम्ही 12th फेल मूवी बघितला का, कारण 12th फेल मध्ये एक आपल्याला एक शिकायला भेटते, चीटिंग नाही करायची. चीटिंग केला तर काही मोठं आपल्याला भेटणार नाही, लगेच आपल्याला परिणाम भेटेल चीटिंग केल्यानंतर. ठीक आहे, तुम्ही पास होणार आहे चीटिंग केला तर, पण लॉंग टर्म मध्ये तुम्हाला काहीच नाही भेटणार आहे, तुमचं कॅरेक्टर डेव्हलपमेंट नाही होणार आहे. तर चीटिंग नाही करायचं, हार्ड वर्क करायचं, स्मार्ट वर्क करायचं आणि कॉन्फिडेंटली पेपर अटेम्प्ट करायचं. यंदाच्या स्वागत यात्रेमध्ये समर्थ भारत सशक्त ठाणे या संकल्पनेद्वारे नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या मांडणारे चित्ररथ असावेत. तसेच नागरिक म्हणून आपण कोणत्या सुधारणा करू शकतो याचं प्रदर्शन किंवा देखावे उभारले जावेत, अशा अपेक्षा यंदाच्या स्वागताध्यक्ष आणि विदुषी निरूपणकार धनश्री लेले यांनी व्यक्त केली आहे. श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या स्वागत यात्रेच्या बैठकीमध्ये त्या बोलत होत्या. श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचं आयोजन करण्यात येतं. यंदाचं हे 26वे वर्ष आहे. यंदा 19 मार्च गुढीपाडव्याच्या दिवशी स्वागत यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेच्या तयारीला 1.5 महिन्यापूर्वीच सुरुवात झाली असून सोमवारी पार पडलेल्या नियोजन बैठकीत स्वागताध्यक्ष धनश्री लेले या उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी काही सूचना केलेल्या आहेत. शहरातील वाहनतळांची संख्या, फेरीवाल्यांचा प्रश्न यांसारख्या नागरिकांना भेडसावणाऱ्या विषयांचं चित्ररथातून सादरीकरण व्हावे. नागरिक स्वतः कशाप्रकारे सुधारणा घडवून आणू शकतात या विषयावरती भर देण्यात यावा, असंही त्यांनी सांगितलं. आजकाल सण साजरी करण्याची पद्धत बदलत चालली आहे. किमान 12 महत्त्वाच्या सणांची माहिती, त्यामागील भारतीय संस्कृतीतील विचार आणि आज आपण त्या सणांना कसे साजरे करतोय यावर जनजागृती करण्याचा प्रयत्न स्वतः वैयक्तिक पातळीवरती करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.